आणि करून राहिली जस काय ते लय जीव देऊन आला. तो येते येईल अगं तो मसाला आता. आपल्याला ते मोटरचे घ्याने दाण्याचे कुटाने झाले. आता परत ते मोटर कधी भरून आणतील त्यात तो बाहेर जाईल. ते भरून आणल्यानंतरून मग कधी जोडतील मग कधी आपल्याला भरणं त्यात ते बाबाचं भरणं करायचं. भेटू आले होते घरी मसाले ते पुऱ्या करायला नाही गेले. जो मसाला होता ते घरी घेऊन आले होते. भेटू विहिरीवरती गेलो होतो. मोटरच उखडली. फिटर बोलावला होता. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 10:30 आणि फायनली पोरांनो कालपर्यंत आपण भरणं केलं होतं. काल लाईट गेली होती आपल्या मोजून फक्त 2 ते 3 साऱ्या बाकी आहे. आणि आज मोटरचा असा सीन झाला का मोटर चालू आहे ना डायरेक्ट. तर ते बाबा येले होते पाठीमागच्या टायमाला, ते आज पण येले आणि त्यांचं वाला भरणं हे 3 दिवसापासूनच खोललेले. आपल्यावाल्या खोड्यावरती पाणी चालू होतं. आणि आज सकाळीच मी वावरामध्ये गेलो होतो कारण की स्टार्टर आहे ना ते काढलं आम्ही, जुनं फिट केलं. अजून मला माहित नाही मोटरचं काय सीन आहे. जस्ट सायकलची हवा मारायला गेलो होतो कारण की आपण कालपर्यंत जे केलं होतं ते सगळं जाऊ द्या. मी घरी आलो तुम्हाला सांगेल. आता मी चाललोय वावरामध्ये. ते बाबा जाऊन बटन ना दाबू मला असं धाके मग मी धुणं दूर राहिली. आपण भेटू वावरात गेल्यावर. विषय झाला का आपण आपल्याला भरणं चालू होतं. शेवटच्या सरीवर पाणी लावलं होतं आणि लाईट गेली. इकून या ना असं जाऊन काढा आपण व्हिडिओ जाऊ. लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर आहे ना मोटरच चालू नाही झाली. आम्ही स्टार्टर दिलं होतं ना एक स्टार्टर आणलं ते जोडून पाहिलं. पण मग त्यानंतर मी काही गेलो नाही. आता पाऊस चालू होती काय कारण सकाळी गेले होते ना मग मोटर नाही चालू झाली होती. तर ते बाबा आले होते. आपण जाऊ विहिरीवरती. चालू झाली ना आपल्याला होऊन जाईल भरणं. मोजून आहे ना आपल्याला फक्त 2 साऱ्या बाकी राहील. बाकी आपल्याला आवरेल. मग त्यांनाच काढायचं आहे. सध्या त्यांचं भरणं लय तुंबलं होतं. याचं तुमचं भरणं गावावर तुमलं माहिती का. यांना पाणी दिलं ना त्याच्यामुळे तुमचं तुंबलं. नाही तर आमचं एवढं टायमात होऊन गेला असतं आणि तुमचं पण होऊन गेलं असतं. असा विषय झाला. आपल्याला होईल इथून तिथून फक्त तेवढं काढायचं आहे ना 2 साऱ्या बाकी. पाहू मोटर चालू विहिरीवरती गेलो होतो. मोटरच उखडली. फिटर बोलावला होता. त्यानं ते पाहिलं. त्यानंतर आता मोटर वरती वाढावं लागेल. ते थोडं म्हणजे मोठं प्रोसिजर आहे कारण त्याला लोक गोळा करावं लागत आहे. ते बाबा विहिरीवरच आहे. त्यांना घरी आवाज द्यावा लागला. आम्ही इकडून इकडेच गेलो इकडून इकडेच गाडी घरी निघून आलो. ठीक आहे त्या बाबाला बोलून आणावं लागलं. आता नाही ते तिळच बसतील. रात वाजले 11 आणि जस्ट वावरातून मी घरी आलो होतो. गेले आई ते जेवण चालू गेले घरी नाही गेले. आपण ना जे विहिरीत होतं पोरांनो ते दुपारून करावं लागलं आपल्याला. आता सगळ्यांचे प्रत्येकाचे जे कामं चालू आहे बरोबर का नाही. ते सोडून तर काही कोणी येणार नाही. दुपारी जेव्हा त्यांची कामं होतील ना तेव्हा ती येतील आणि मग ते सगळे लोक गोळा करून आम्हाला विहिरीवरती न्यावं लागेल आणि विहिरीवरती फायनली ती मोटर वरती वाढावं लागेल. हा सीन राहतो मोटरचा. जस्ट आई जेवण करून राहिली. मग मी इकडे जेवण करून राहिली. आपण पण घेऊ जेवण करून. आणि हा मम्मीला त्यांना आहे ना गावात जायचंय. आता जस्ट चालले ते जेवण खाऊन करून आपण करू जेवण. पाहू जर माणसं जमले तर जाऊ विहिरीवरती आणि घेऊ बोलून. बाकी आता मम्मी त्यात जाणार आहे आवरून. मी विहिरीवरती गेलो तर आताच सीन असा आहे का मम्मी त्या जायले पुऱ्या करायला आणि त्यांना गावाचं पण थोडंसं काम होतं ते जायले. आपल्याला मोटरची बहुतेक संध्याकाळी ना आपल्याला पाईपलाईन म्हणजे मोटरवरती ओढायला लागू शकते आपल्याला. गाय मी बाहेर आलो ती उभी राहिली. ठीक आहे आता आपण ते आल्यावर भेटू. आई येडं करू राहिली काहीतरी काम. बहुतेक ना ती फुटाने आणली होती ती आत्याच्याकडे गेली होती. ते काहीतरी करू राहील तेवढं. आणि हा आपल्याला आत्याचे पोरं पण येणार आहे बहुतेक ना. त्यांनी ना मला सकाळी फोन केला होता का यायचंय त्यांना. ठीक आहे येतील. नाव तुम्हाला तुम्ही नाही ओळखीत त्यांना. हा बरेचसे जण मला पण पहिल्यांदा बघत असतात. तुम्ही सबस्क्राईब करून टाका. दररोज मी तुम्हाला यूट्यूबवरती दिसत जाईल. इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. आता ठीक आहे ते आल्यावरच भेटू आपण. आता पुऱ्या करायला जायला म्हटल्यावर त्यांना डायरेक्ट 3-4 वाजतील त्यांना. आता डायरेक्ट 3 पुऱ्या करायला नाही गेली. अक्का येईल होती का म्हणजे पण अक्का पण आणलं
मम्मी ते आले होते घरी मसाले ते पुऱ्या करायला नाही गेले. जो मसाला होता ते घरी घेऊन आले होते. भेटू काच का 1,001 रुपयाचा उलटा स्वस्त पाडला असं तो माहिती का. सगळे पैसे कमी करीत राहतो. सगळे पैसे कमी करीत राहतो. होईल का एवढं मध्ये. होईल एवढं मध्ये पाणी करून राहिली जस काय ते लय जीव देऊन आलाय. तो येईल अगं तो मसाला आता तिकडे मावसून काय एवढं लगेच नाही. मी फक्त तर आता वाजले 4. फायनली पोरांनो मोटर वाढायला माणसं जमले. ते जस्ट वावरत गेले. मला पण जायचे. आणि हा जी मम्मी आहे ती घरी आली होती. पुऱ्या करायला नाही गेली. पण मग नंतर त्यांचा प्लॅन फिक्स झाला आजूबाजूच्या बायांचा का जायचंय. मग परत त्या पुऱ्या करायला जायले. अजून तिकडेच येईल नाही. चला येळ झोपेले ते नाही दाखवीत. आणि तिकडं मावासून काही राहत नाही. तिकडं फक्त मी काय करतोय पैप धरतो. मोठं वरती वाढत आहे मला ना तो पैप राहतो ना तो धरावा लागत फक्त. कारण की ते वरती वर ना म्हणजे बरोबर नाही ती वर डोक्याच्या वर खाली असं वर वाढावं लागत. त्याच्यामुळे तो थोडा सीन राहतो. मी फक्त पाईपाला राहतो. हा चला मी जातो आता पैप वाढायला. तुम्हाला भेटतो तिकून काढले 5:30. आणि आपल्याला जी मोटर होती पोरांनो ती उखडली पूर्णपणे. आम्ही 4:30ला जायलो होतो. 5 वाजेपर्यंत आम्हाला तेच काम केलंय. मम्मी ते जायले पुऱ्या करायला. त्यांचा अजून पत्ताच नाही. ते ना पुऱ्या करून गावात जाणार होते. तिकडून कोयता कुठे काय कोयता कुठे ठेवले कोयता आणलाय आता बहुतेक आता संध्याकाळच होणार. त्याच्यामुळे आपण गागायला लागली होती नी काय. त्याच्यामुळे मोटर घेऊन येऊ इड जे त्यांनी आणले होते जस्ट गावात गेले होते ना येत आणायला गेले होते. थोडंसं काम होतं त्यांचं मसाले बिसाले आणायचे होते आणि हे आणायचे होते. आणि हा आपल्याला सकाळी जे माहोल तुमच्यावाल्या सांगायचं लक्षातच नव्हतं राहिलं काही मध्ये. ते म्हणत होतं ना ते कोंडा उरेल होता तर ते मम्मी घेऊन जायला होती. बहुतेक तेच वाला उद्याकडे करायला लागू शकतं का काय. उद्या करायचंय हा आज सीन आज झाला होता. ते सायकल मध्ये ना हवा नव्हती. जायचं होतं मला पण मग त्याच्यामुळे ते मम्मीन त्यानं जायचं होतं. मम्मीन त्या जाऊन परत आले होते आणि परत गेले होते ते पुऱ्या करायला. असा सीन होता. चला आता मी चाललोय गिनी गवत कापायला. गिनी गवत कापितो घरी घेऊन येतो डायरेक्ट संध्याकाळी. आता मम्मी आल्यावरच भेटतो पोरांनो. आपली वेळेला ते मोटरचे घेण्या आणि कुटाने झाले. आता परत ते मोटर कधी भरून आणतील त्यात तो बाहेर जायले. ते भरून आणल्यानंतरून मग कधी जोडतील मग कधी आपल्याला भरणं त्यात ते बाबाचं भरणं करायचं. भेटू 7. आणि फायनली गिनी गवताची वजे मी घेऊन आलो होतो. मी इथं जॉईन करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा. आणि हा चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू उद्या सकाळी. सबस्क्राईब करून टाका.